स्वयंस्मरण हे शरीराच्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचा बोध घेण्यासाठी. म्हणून स्वयंस्मरणाचा जो अभ्यास आपण करतो दरवेळेला तो जाणीवपूर्वक करावा लागतो की दिव्यत्वाचा जो बोध आपल्याकडे घेता येतो. आणि तो दिव्यत्वाचा बोध आता घेऊया, मग परत पुढे आपण चिंतन करूया. सगळ्यांनी शांतपणे ऐकायचं आहे. मनातल्या मनात म्हणता आलं तर मनातल्या मनात म्हणा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. प्रथम चैतन्य स्वरूपाचं स्मरण करायचं आहे. पण हे चैतन्य स्वरूपाचं स्मरण करण्यापूर्वी सद्गुरूंचं कृतज्ञपूर्वक स्मरण करावं. अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे. अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. प्रत्येक अंग दिव्य व्यवस्था रूप आहे. प्रत्येक अंग दिव्य ज्ञान रूप आहे. प्रत्येक अंग दिव्य आनंद रूप आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. प्रत्येक अंग दिव्य व्यवस्था रूप आहे. प्रत्येक अंग दिव्य ज्ञान रूप आहे. प्रत्येक अंग दिव्य आनंद रूप आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. ते अनंत अंगे जाणत आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. ते अनंत अंगे जाणत आहे. आता जे पुढचं जे आपण म्हणणार आहोत ते स्वतःच्या ठिकाणी ते तत्व असं आहे ह्या भावामध्ये तो बोध घ्यायचा आहे. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती, अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे सर्वत्र दिव्यत्व आहे. जाणत आहे. सर्वत्र आनंद आहे. चाखत आहे. एकच अनंत दिव्य आनंद शक्ती सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. जाणत आहे. जाणत आहे. जाणत आहे. हा चैतन्य भाव आहे. हे पहिलं सगळा तो आत्मबोध आहे. आणि तो आत्मबोध आपल्या अंतर्मनात मुरवण्यासाठी हा दिव्य बोध आपल्या मनामध्ये म्हणजे स्वतःच्या ठिकाणी हा विचार, हे चिंतन सतत म्हणत राहता आलं पाहिजे. सतत चिंतनातून ते व्यक्त झालं पाहिजे. तर तिथे देवभाव किंवा चैतन्यभाव प्रगट व्हायला सुरुवात होते. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद
स्वरूप प्रेम स्वरूप अनंत स्वरूप दिव्य चैतन्य शक्ति अनंत दिव्य नेणीवरूपे अनंत दिव्य शरीराद्वारे अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे, सर्वत्र आनंद आहे, चाखत आहे। एकच अनंत दिव्य आनंद शक्ती सर्वत्र अनंत अंगी व्यक्त आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे। दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप प्रेम स्वरूप अनंत स्वरूप दिव्य चैतन्य शक्ति अनंत दिव्य नेणीवरूपे अनंत दिव्य शरीराद्वारे अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे, सर्वत्र आनंद आहे, चाखत आहे। एकच अनंत दिव्य आनंद शक्ति सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे। दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप प्रेम स्वरूप अनंत स्वरूप दिव्य चैतन्य शक्ति अनंत दिव्य नेणीवरूपे अनंत दिव्य शरीराद्वारे अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे, सर्वत्र आनंद आहे, चाखत आहे। एकच अनंत दिव्य आनंद शक्ति सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे। दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप प्रेम स्वरूप अनंत स्वरूप दिव्य चैतन्य शक्ति अनंत दिव्य नेणीवरूपे अनंत दिव्य शरीराद्वारे अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत
सर्वत्र आनंद आहे, साखत आहे एकच अंत दिव्य आनंद शक्ती, सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे. सर्वांनी आता स्वतःच्या शरीराचं बांधून हात बोध म्हणायचं आहे. सर्वांनी म्हणायचं. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती, अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे, सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे, सर्वत्र आनंद आहे, चाखत आहे, एकच अनंत दिव्य आनंद शक्ती, सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती, अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे, सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे, सर्वत्र आनंद आहे, चाखत आहे, एकच अनंत दिव्य आनंद शक्ती, सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती, अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे, सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे, सर्वत्र आनंद आहे, चाखत आहे, एकच अनंत दिव्य आनंद शक्ती, सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे. शांती शांती शांती. शांति
शान्तिः शान्तिः। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। संपूर्ण शरीराचं आता बाण घ्यायचे। दिव्यत्व हे शरीराच्या ठिकाणी पाहता पाहता जाणीवेपर्यंत ते पोचतं। म्हणून ह्या स्वयंस्मरणाची जी साधना आहे ती अत्यंत सोपी आहे। कॅसेट ऐकून सुद्धा ही साधना तो भाव धरता येतो, कारण हा भाव धरायचा आहे प्रत्येक विचारातून। जसा भाव तसा देव, देव असं जे म्हटलेलं आहे ते इथे लक्षात येईल आपोआप कसं होतं। आता परत स्वयंस्मरणाच्या शरीर म्हणजे देह ब्रह्म आपण जे म्हणतो तर देह ब्रह्माची आता आपण साधना करणार आहोत। संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीराचा अनुभव घ्या, जाणा। संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे। संपूर्ण पेशी दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे। संपूर्ण प्राण शक्ती दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे। संपूर्ण जाणीव दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे। प्रत्येक श्वासागणिक, स्मरणागणिक संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक सशक्त, अधिकाधिक आरोग्यशील, अधिकाधिक कार्यक्षम, अधिकाधिक तरुण, अधिकाधिक उत्साही, अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक दिव्य, अधिकाधिक ऐश्वर्यवंत, अधिकाधिक समृद्धिवंत, अधिकाधिक सुभाग्यवंत, अधिकाधिक सुयशवंत, अधिकाधिक सद्बुद्धिवंत, अधिकाधिक दिव्य प्रज्ञावंत, अधिकाधिक स्वरूप ज्ञानी, अधिकाधिक आनंदी, अधिकाधिक शांती स्वरूप होत आहे। संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे। संपूर्ण पेशी दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे। संपूर्ण प्राणशक्ती दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप,
चैतन्य स्वरूप आहे. प्रत्येक श्वासागणी स्मरणागणी संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक सशक्त, अधिकाधिक आरोग्यशील, अधिकाधिक कार्यक्षम, अधिकाधिक तरुण, अधिकाधिक उत्साही, अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक दिव्य, अधिकाधिक ऐश्वर्यवंत, अधिकाधिक समृद्धिवंत, अधिकाधिक सुभाग्यवंत, अधिकाधिक सुयशवंत, अधिकाधिक सद्बुद्धिवंत, अधिकाधिक दिव्य प्रज्ञावंत, अधिकाधिक स्वरूप ज्ञान, अधिकाधिक आनंदी, अधिकाधिक शांती स्वरूप होत आहे, होत आहे, होत आहे. शांती, शांती, शांती. शांती, शांती, शांती. शांती, शांती, शांती. आता संपूर्ण शरीराच्या ठिकाणी चिंतन हवं, पण हे स्वयंस्मरणात आपण करणार आहोत. संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण पाय, संपूर्ण पायाला जाणार, अंगठ्यापासून अगदी जांघेपर्यंत संपूर्ण जो पाय आहे ते आपण पाहू शकतो, ही जाणीव जाणू शकते, कारण तिथे व्यापून आहे. प्रत्येक अवयवाला, संपूर्ण आतल्या बाहेर सर्व अवयवांना ही जाणीव व्यापून आहे. संपूर्ण पाय दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण कंबर, पाठ, पाठीचा कणा, मणका न मणका, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण खांदे, हात, हाताची बोटे, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण मान, डोके, मेंदू, डावा मेंदू, उजवा मेंदू, मधला मेंदू, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप,
चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण मेंदू, ज्ञानरज्जू, ज्ञानतंतू, ज्ञानपेशी, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण कपाळ, भुवया, पापण्या, डोळे, नाक, ओठ, हनुवटी, गाल, कान, संपूर्ण चेहरा, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण डोळे, पाहणे, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण कान, ऐकणे, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण नाक, श्वास नलिका, फुफ्फुसे, श्वासोच्छवास, गंध जाणणे, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण ओठ, दात, हिरड्या, जीभ, टाळू, घसा, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण पोट, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड इत्यादी रसग्रंथी, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण मूत्रपिंडे, मूत्रनलिका, मूत्राशय, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण पोट, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण छाती, छातीचा पिंजरा, हृदय, रक्तवाहिन्या, रक्त, रक्ताभिसरण, दिव्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण त्वचा, त्वचा पेशी, संपूर्ण मांस, मांसपेशी, संपूर्ण स्नायू, स्नायूपेशी, संपूर्ण अस्थि, अस्थिपेशी, संपूर्ण सांधे, सांधेपेशी, संपूर्ण मज्जा, मज्जापेशी, संपूर्ण मेंदू, मेंदूपेशी, संपूर्ण रक्त, रक्तपेशी,
संपूर्ण हृदय हृदय पेशी संपूर्ण पेशी दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक जाणणे, पाहणे, ऐकणे, चाखणे, गंध जाणणे, स्पर्श जाणणे, केवळ जाणणे, भान घेणे, दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण आकाशगंगा अनंत सूर्यमालिका सूर्य ग्रह उपग्रह चंद्र पृथ्वी कृष्णविवरे दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण आकाश तत्व वायू तत्व तेज तत्व जल तत्व पृथ्वी तत्व दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण चर वनस्पती जलचर पशु पक्षी कीटक जीवाणू सर्व माणसे दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण चर डोंगर दर्या नदी नाले समुद्र खनिज द्रव्य दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण डोंगर दर्या नदी नाले समुद्र खनिज द्रव्य दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप
चैतन्य स्वरूप आहे, जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे, जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे, संपूर्ण अंतर्मन दिव्य प्रज्ञाशक्ती, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे, जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे, जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे, संपूर्ण अंतर्मन दिव्य प्रज्ञाशक्ती, प्रेम भक्ती स्वरूप, प्रीती शांती स्वरूप, सहिष्णुता तृप्ती स्वरूप, समाधान विवेक स्वरूप, संयम विनय स्वरूप, सामंजस्य आदर स्वरूप, आपलेपणारूपे व्यक्त आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती, अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे, सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे, सर्वत्र आनंद आहे, चाखत आहे, एकच अनंत दिव्य आनंद शक्ती सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे. शांती शांती शांती. शांती शांती शांती. शांती शांती शांती. अत्यंत निवांतपणा प्राप्त झालेला आहे. त्या निवांत अवस्थेमध्ये हे जे चैतन्य आहे, म्हणजे जाणीव रूपाने जे प्रकट आहे, शरीर रूपाने प्रकट आहे, ते जे चैतन्य आहे तेच
राम आहे, तेच विठ्ठल आहे, तेच शिव आहे, तेच ब्रह्म आहे, तेच आत्मतत्व आहे. म्हणून चैतन्य शरीर रूपाने साकार आहे. हे चैतन्य जाणीव रूपाने जाणत आहे. हे जाणणे पण आहे ते चैतन्य भावात असावं. आहे ते चैतन्य आहे, आहे ते चैतन्य आहे, आहे ते चैतन्य आहे. जाणते ते चैतन्य आहे, जाणते ते चैतन्य आहे, जाणते ते चैतन्य आहे. दिसते ते चैतन्य आहे, दिसते ते चैतन्य आहे, दिसते ते चैतन्य आहे. सर्व सर्व चैतन्य आहे, सर्व सर्व चैतन्य आहे, सर्व सर्व चैतन्य आहे. सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे, सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे, सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे, सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे, सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे. आहे ते राम आहे, आहे तो राम आहे. जाणतो तो राम आहे, जाणतो तो राम आहे. दिसतो तो राम आहे, देह दिसतोय तो राम आहे, दिसते ते राम आहे. सर्व सर्व राम आहे, सर्व सर्व राम आहे. सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे, सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे, सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे, सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे. राम सर्वांनी म्हणायचं राम. संपूर्ण शरीराचं भान म्हणजे शरीराचं आहे हे भान, जाणणं हे भान, आणि तिथे राम राम म्हणताना कुठून स्पंदन आहे ते लक्षात घ्या. राम राम. चैतन्याला दिलं नाव राम. राम 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 राम
राम राम राम राम राम राम अत्यंत निवांत अवस्थेत अनुभवत राम. शरीर चैतन्य स्वरूप आहे, जाणीव चैतन्य स्वरूप आहे. ह्या चैतन्यच ते राम म्हणून अत्यंत शांतपणे राम राम
अनुभवत अनुभवत म्हणा चैतन्य स्वरूप राम अनुभवायचं. शरीराचा अनुभव जाणीवने घ्यायचंय आणि जाणीवच राम आहे. शरीर सुद्धा राम आहे. राम 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 नाभीकडे लक्ष ठेवा. परावाणीकडे हा राम पोचला पाहिजे. तिथून ध्वनी प्रकट होत असतो. परावाणीचा ध्वनी नाभीकडनं प्रकट होतो. तिथे लक्ष द्या. राम 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 इथे ध्वनी हृदयाकडे येतोय. राम राम राम. हृदयाकडे स्पंदन निर्माण होत आहे. राम 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 राम
राम. संपूर्ण सहस्त्राधार चक्र म्हणजे संपूर्ण मेंदूला हा ध्वनी व्यापत आहे. तिथे सगळीकडे व्हायब्रेशन निर्माण. राम 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 संपूर्ण शरीर चैतन्यमय आहे. जाणीव चैतन्यमय आहे. राममय आहे. राम राम संपूर्ण शरीराला व्यापून असलेलं आहे चैतन्य म्हणजे राम. मौनामध्ये अन्नाद जाणत राहा. जिट्टाळगं लावायचे. श्वासागणिक हा रामनाद अनुभवायचा प्रयत्न.
शांती 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 शांती। सद्गुरुनाथ महाराज की जय। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहावे। सद्गुरुनाथ महाराज।